नमस्कार मित्रांनो, तुम्ही वाल्मिकी रामायण वाचलंय का? नसेलही वाचलं तरी तुम्हाला ही गोष्ट नक्की माहिती असेल. भगवान श्रीराम आपल्या पत्नी व भाऊ लक्ष्मण सोबत 14 वर्षासाठी वनवासात जातात. या वनवासात माता सीतेचं राक्षस रावणाद्वारे अपहरण केलं जातं. पुढे भगवान श्रीराम आपले शांतीदूत अंगद आणि हनुमान यांना माता सीतेला घेऊन येण्यासाठी रावणाकडे पाठवतात. जेव्हा रावण ऐकत नाही तेव्हा एक युद्ध होतं आणि या युद्धात राक्षस रावण मृत्युमुखी पडतो आणि चांगल्याचा वाईटावर विजय होतो. धर्माने अधर्माला हरवलं म्हणून आपण प्रतिवर्षी विजयादशमी उत्सव साजरा करतो. ही गोष्ट जेवढी ऐकायला सोपी वाटते, मुळात तेवढी ही गोष्ट सोपी नाही. जर आपण आजच्या पिढीतील सोशल मीडियावरील पोस्ट पाहाल तर आपल्याला समजेल की रामायणातील नायक राम आणि खलनायक रावण यांच्या पूर्णपणे विरोधातील या पोस्ट आहेत किंवा विचार आहेत. जेथे वाल्मिकी रामायणात राम या पात्राचा अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु प्रत्यक्षात अलीकडील काळात रावण या पात्राला महत्व देणारा एक गट तयार झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मुळात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या देशामध्ये काही मंदिरं अशी आहेत जेथे रावणाची पूजा केली जाते. त्यात मध्य प्रदेशमधील रावणगाव येथील एक मंदिर, उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर शहरातील दशानन रावण मंदिर, ग्रेटर नोएडामधील मंदिर, तसेच राजस्थानच्या जोधपूरमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आपल्याला खलनायक रावणाची मंदिरे पाहायला मिळतील की जेथे भाविक जय लंकेश आणि जय रावण बाबा या नावाच्या जय जयकार करताना आढळतील. तसेच आपण युट्यूबवर देखील सर्च केलं तर आपल्याला ही कविता आढळेल की जिला लाखोंमध्ये व्ह्यूज आहेत. हा मैं घमंडी, हा मैं पापी, ताकत का प्रतीक हूँ, मैं वही दशानन जिद्दी हूँ और थोड़ा धीट हूँ, तो सुन लो सारी दुनिया वालों, तुम राम बन जाओ, मैं रावण ही ठीक हूँ. जर आपण सरासरी विचार केला तर आपल्याला कळेल की डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे लोक या दोघांमध्ये खलनायक रावणासाठी एक सॉफ्ट कॉर्नर तयार झालेला आहे. म्हणजेच कुठेतरी लोक रावणाच्या पडद्यामागील बाजूचा विचार करत आहेत आणि म्हणूनच काही लोक म्हणतात की रावणाने जे केलं ते बरोबर होतं, तो एवढा वाईट देखील नव्हता आणि म्हणून या विचाराची लोक रावण आणि कुंभकर्ण यांच्या प्रती सहानुभूती दाखवतात. परंतु येथेच रावण व कुंभकर्ण यांचा भाऊ बिभीषण याच्याबद्दल मात्र वेगळा मतप्रवाह आहे. रावणाला नायक मानणारी मंडळी बिभीषणाला राष्ट्रविरोधी तसेच गद्दार म्हणतात. तुम्ही ही म्हण देखील ऐकली असेल, घर का भेदी लंका ढाय. रामायणातून ही लोक काय शिकलीत की खरंच बिभीषण हा राष्ट्रविरोधी होता आणि खरंच रावण हा सहानुभूतीस पात्र आहे का? आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळ्या विचाराचा असल्यामुळे मी इथे स्पष्ट सांगतो की मी कुठल्याही धर्मग्रंथाच्या विरोधात नाही. मुळात माझा असा विचार आहे की धर्मग्रंथ जर आपण व्यवस्थित वाचले तर आज जे लोक धर्मात वाद निर्माण करत आहेत ते वाद संपुष्टात येतील. तर बिभीषणा संदर्भात बोलण्या अगोदर आपण रावणाविषयी बोलल्या जाणाऱ्या सहानुभूती जाणून घेऊ. सहानुभूती नंबर 1. रावणाने सीतेचा जरी अपहरण केलं असेल परंतु तो सर्व वेदशास्त्रात पारंगत व विद्वान होता. तसेच तो भगवान शंकराचा भक्त होता आणि एक ब्राह्मण देखील होता. त्यामुळे त्याचे पुतळे जाळणे अयोग्य आहे. या सहानुभूतीसाठी मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला दिसत असलेली ही चित्र सुंदर आहेत की नाही? आणि ही सुंदर चित्राचा चित्रकार कोण असेल? तर ह्या चित्रांचा चित्रकार हा ॲडॉल्फ हिटलर आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे. म्हणजे आपण आता ॲडॉल्फ हिटलर हा चांगला चित्रकार आहे म्हणून त्याचा सन्मान करायचा का? आता हा व्यक्ती अहमद ओमर सईद शेख हा एक पाकिस्तानी आतंकवादी आहे की ज्याने साल 1994 मध्ये 3 ब्रिटिश आणि एका अमेरिकी पर्यटकाचे अपहरण भारतात केलं. नंतर 1999 साली एका भारतीय विमानाचं अपहरण केलं. त्यासाठी भारत सरकारने जाहीर केलेल्या 3 आतंकवाद्यांपैकी तो एक होता आणि असंही म्हटलं जातं की 9/11च्या हल्ल्यात देखील त्याचा सहभाग होता. परंतु तो एवढा हुशार होता की त्याचा प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश त्याला मिळाला होता. तो युनिव्हर्सिटी चेस चॅम्पियन देखील होता. तसेच त्याला इतर 5 भाषा देखील अवगत होत्या. तर काही या सर्व गोष्टींमुळे तो पुण्यवान बनू शकतो का? तर नाही. आणि त्यामुळेच या सर्व गोष्टी रावणावर देखील लागू होतात. त्यामुळे रावण कितीही धर्मग्रंथ ज्ञात असला, ब्राह्मण असला, शिवभक्त असला, याचा काही फरक त्याने केलेल्या कृत्यावर पडत नाही. त्याने फक्त माता सीतेचं अपहरण केलं नाही तर मारीच्या हरणाच्या मृत्यूला देखील जबाबदार आहे. रावण अपहरण करत असताना जटायू हा सीतेच्या मदतीला धावला होता तेव्हा याच रावणाने निर्दयतेने त्याला देखील मारले होते. त्यामुळे रावण कितीही मोठा शिवभक्त असला त्यामुळे त्याचे अपराध शून्य होत नाहीत. रावणाच्या बाजूने काही लोक असे देखील म्हणतात की रावण ब्राह्मण होता आणि ब्राह्मण हा संस्कारी असतो. तर मग मी म्हणेल की ज्या पद्धतीने रावणाने सीतेचं अपहरण केलं
तिचा अपमान केला, हे कुठल्या पद्धतीचे संस्कार आहेत? आजच्या पिढीचा मूळ प्रॉब्लेम येथेच आहे असं मला वाटतं. कारण आजची पिढी फक्त एखाद्या व्यक्तीच्या बाह्य दिसण्यावर त्याला चांगला किंवा वाईट ठरवते, परंतु त्याने केलेल्या कर्मावर चांगलं वाईट बोलताना कमी दिसते. काही लोक असे देखील म्हणतात की भाऊ असावा तर रावणासारखा, की ज्याने आपल्या बहिणीच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी श्रीराम सोबत लढला. परंतु अशा लोकांसाठी मी म्हणेल की जर तुम्हाला तुमचा भाऊ हा वाईट वागत आहे हे माहीत असून देखील तुम्ही त्याचं समर्थन करत असाल तर कायद्यानुसार तुम्ही देखील तितकेच दोषी आहात. आता आपण पुन्हा बिभीषणाकडे येऊ. बिभीषणावरती सर्वात मोठा आरोप असा आहे की त्यानं रावणाचं मरणाचं रहस्य प्रभू श्रीरामांना सांगितलं आणि प्रभू श्रीरामांनी रावणाला बाण मारून संपवलं. परंतु मी म्हणेल की बिभीषण हा लंकेचा विनाशाचा कारण नव्हता, तर रावण आणि कुंभकर्ण यांच्या कर्मामुळे सोन्याच्या लंकेचा विनाश झाला. अशा पद्धतीने धर्म आणि अधर्म यांच्या युद्धात धर्माचा विजय झाला, म्हणजे चांगल्या कर्माचा विजय झाला. दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर अशाच नवनवीन व हटके व्हिडिओसाठी आमच्या सांगतोय का माहिती एकदम खास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.